आज आपण एक फार महत्त्वाचा क्वेश्चन किंवा टॉपिक म्हणू आपण जो चॉईस फिलिंग करताना मुलांपुढे असतो त्याविषयी डिस्कस करणार आहे आणि तो टॉपिक आहे एखाद्या टॉप कॉलेजमध्ये जर आपल्याला थोडी लोअर ब्रांच मिळत असेल ती घ्यायची की एखाद्या दुसऱ्या कॉलेजमध्ये आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आय टीसारख्या हायर ब्रांचेस घ्यायच्या. हा प्रश्न नक्कीच खूप मुलांपुढे असतो चॉईस फिलिंग करताना आणि हा एक फार जेन्युइन क्वेश्चनसुद्धा आहे. वेलकम टू क्युरियस कोड. प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जसं की आता मोस्ट ऑफ द मुलांना वाटत असेल की कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आय टी या सध्याच्या ट्रेंडिंग ब्रांच आहे किंवा या ब्रांचेसमध्ये सध्या फार स्कोप आहे आणि हे खरंसुद्धा आहे. पण प्रत्येक स्टुडंट्सलाच हे वाटतं की मला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा आय टी यासारख्या ब्रांचेस मिळाव्या असं सर्वांनाच वाटतं. पण आपण कुठलंही कॉलेज बघितलं, कुठलंही इन्स्टिट्यूट बघितलं किंवा कोणतीही ब्रांच बघितली, आपल्याला माहीत आहे की नंबर ऑफ सीट्स या फार लिमिटेड असतात. त्याचमुळे प्रत्येकाला कम्प्युटर इंजिनिअरिंग, आय टी या ब्रांचेस मिळणं पॉसिबल नाही आहे. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. म्हणून आपल्याला कुठे ना कुठे सॅक्रिफाईस करावंच लागणार आहे. त्यामुळे आपण या गोष्टीसाठी फार अवेअर राहायला हवं की आपल्याला जे पॉसिबिलिटी आहे, आपले जे स्कोर्स येणार आहे, पर्सेंटाइल येणार आहे, रँक येणार आहे, यानुसार आपल्याला जे बेस्ट मिळणं पॉसिबल आहे, बेस्ट कॉलेजमध्ये बेस्ट ब्रांच आपल्याला जेवढं मिळणं पॉसिबल आहे, त्याकडे आपण फोकस केलं पाहिजे. म्हणून त्यासाठी आपल्याला थोडं अवेअर राहणं आणि याविषयी माहिती घेणं फार आवश्यक आहे. नक्कीच एखाद्या ब्रांच किंवा एखाद्या कॉलेजसाठी आपण फार अग्रेसिव्ह राहून, नाही मला हे नको तर कोणतंच नाही, यामुळे आपलं नुकसान व्हायला नको. त्यासाठी आपण याविषयी एक डिसेंट माहिती आपल्याला असायला हवी आणि आपण आधीच आपलं माइंडसेट येणाऱ्या सिच्युएशनसाठी आणि रिझल्टसाठी तयार ठेवायला हवा. त्यामुळे आपलं नुकसान व्हायला नको. आपल्याला जे काही पॉसिबल आहे एनी ऑफ द कॉलेज आणि एनी ऑफ द ब्रांच जे आपल्याला बेस्ट टू बेस्ट पॉसिबल आहे मिळणं, ते आपल्याला नक्की मिळाली पाहिजे आणि त्याचनुसार आपण चॉईस फिलिंग केलं पाहिजे. त्यासाठी आधीपासूनच आपलं माइंडसेट त्यासाठी तयार असणं फार आवश्यक. तर सर्वात आधी मी स्टुडंट्सला 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड करतो आहे. तर पहिली कॅटेगरी ऑफ स्टुडंट्स मी ते कन्सिडर करतो आहे जे फार ब्रांच स्पेसिफिक आहे. म्हणजे त्या स्टुडंट्सला एक पर्टिक्युलर ब्रांचमधूनच इंजिनिअरिंग करायचं आहे. जसं की काही मुलं म्हणत असतील की मला फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा आय टी याच ब्रांचेस पाहिजे. मला कम्प्युटर इंजिनिअरिंग नाही तर मी दुसऱ्या कोणत्या ब्रांचकडे बघणारच नाही. मला कोणतंही कॉलेज मिळालं तरी चालेल, पण मला कम्प्युटर इंजिनिअरिंगच करायचं. हे झाले काही ब्रांच स्पेसिफिक स्टुडंट्स. आणि एक सेकंड कॅटेगरी ऑफ स्टुडंट्स मी ते डिटरमाइन करतो आहे ज्यांचं फार काही असं डिटर्मिनेशन नाही किंवा त्यांनी फार काही ब्रांच स्पेसिफिक सध्या विचार केलेला नाही आणि त्यांच्या चॉईसेसमध्ये सध्या फ्लेक्सिबिलिटी आहे की मला एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये एक डिसेंट ब्रांच मिळाली तरी मला ओके आहे, असं त्यांचा विचार आहे. म्हणजे फार ब्रांच स्पेसिफिक त्यांचा सध्या विचार नाही आहे आणि फ्लेक्सिबिलिटी आहे की मला एका चांगल्या कॉलेजमध्ये डिसेंट ब्रांच मिळाली तरी चालेल. दॅट इज द सेकंड कॅटेगरी ऑफ स्टुडंट्स. ओके. तर जसं की मी सुरुवातीलाच म्हटलं की सध्या कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स म्हणा, या ब्रँचचं फार ट्रेंड आहे आणि नक्कीच मुलांमध्येही मोस्ट ऑफ द मुलांचा असा माइंडसेट होऊन जातो की मला कम्प्युटर इंजिनिअरिंगच पाहिजे किंवा कम्प्युटर सायन्सच पाहिजे. मला कोणतंही कॉलेज मिळालं तर चालेल, पण मला याच ब्रांचेसमधून इंजिनिअरिंग करायचं आहे. एखाद्या दुसऱ्या ब्रांचकडे मी बघणारसुद्धा नाही, असा काही मुलांचा माइंडसेट होऊन जातो. प्रोबेबली मी फर्स्ट कॅटेगरी ऑफ स्टुडंट्सविषयी बोलत आहे. हा विचार चांगला आहे जर तुमचं खरंच पॅशन आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगकडे. नक्कीच तुमचं पॅशन आहे, तुम्हाला मनापासून आवड आहे आणि तुमच्याकडे अशी पॉसिबिलिटीच नाही आहे की एखाद्या दुसऱ्या ब्रांचमध्ये तुम्ही इंटरेस्ट क्रिएट करू शकाल किंवा त्यामध्ये काही करून दाखवाल, अशी तुमची जर काही पॉसिबिलिटीज नसेल तर नक्कीच तुम्ही आपलं जे पॅशन किंवा आवड म्हणतात ते आपण नक्कीच पर्स्यू केलं पाहिजे, त्याला अपवाद नाही. ते जे फर्स्ट कॅटेगरी ऑफ स्टुडंट्स आहे तर त्यांनी एक गोष्ट नक्की बघितली पाहिजे की आपण ज्या कॉलेजमधून कम्प्युटर इंजिनिअरिंग करतो आहे किंवा मला तीच ब्रांच हवी आहे म्हणून मी त्या ब्रांच मागे लागून ज्या कॉलेजमध्ये गेलो, तिथे मला तो कोर्स पर्स्यू करणं एक वर्थ ठरतं आहे का? त्या कोर्सची व्हॅल्यू पण तीच आहे का जी मला एखाद्या दुसऱ्या कॉलेजमध्ये मिळणाऱ्या अदर ब्रांचसाठी असू शकत होती किंवा याची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा हायर आहे का? हा सुद्धा पॉईंट आपण एकदा नक्की कन्सिडर केला पाहिजे. कारण नक्कीच आपण कोणत्याही कॉलेजमधून जर मी कम्प्युटर इंजिनिअरिंग करतो तर त्या डिग्रीला सेम व्हॅल्यू आहे असं आपण नाही म्हणू शकत. जर असं असतं तर आपण का बरं इतकी CET द्या, इतकं कॉम्पिटिशन फेस करा, इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी इतकी भानगड करा, कॅप राउंड्स करा,
एक्झाम्स द्या आणि खूप सारी इतकी मोठी भानगड का बरं असते? जेव्हा की खूप सारे प्रायव्हेट कॉलेजेस असे सुद्धा आहेत जे विदाऊट CET आणि फक्त तुम्हाला बोर्डच्या मार्कावर डायरेक्ट ॲडमिशन द्यायला तयार आहेत. कम्प्युटर इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, AI यासारख्या हायर ब्रांचेससुद्धा ते विदाऊट एनी कॉम्पिटिशन तुम्हाला ऑफर करायला तयार आहे. आणि मोस्ट ऑफ द स्टुडंट्सना असे कॉल्ससुद्धा आहेत असे कॉलेजेसमधून. प्रायव्हेट कॉलेजेस हे सर्व विदाऊट एनी कॉम्पिटिशन तुम्हाला ऑफर करायला तयार आहे. तर इथेच आपल्याला डिफरन्स कळतो की कोणत्याही कॉलेजमधून जर आपण एक कोर्स पर्स्यू करतो तर त्याला तीच व्हॅल्यू नाही आहे. आणि इवन काही टॉप कॉलेजेसचा इवन मेकॅनिकल आणि सिव्हिलसारख्या ब्रांचेसचा जो प्लेसमेंट पॅकेज असतो तो अनेक कॉलेजेसच्या CS पॅकेजच्या इक्विव्हॅलंट किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा असतो. तर एक कॉलेजसुद्धा मॅटर करतं हे सुद्धा आपण कन्सिडर केलं पाहिजे. आणि सर्वात मोठा मिसबिलीफ जो मुलांच्या मनात असतो की सध्या कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि IT याच ब्रांचेसचा स्कोप आहे. हा फार मोठा मिसबिलीफ मुलं मनात घेऊन चालतात की मला जर दुसरी एखादी ब्रांच मिळते मेकॅनिकल, सिव्हिल यासारख्या कोर ब्रांचेस जर मला मिळते तर त्यामुळे माझं करिअर फार ग्रो नाही करणार असं सर्व मुलांना वाटतं. पण हे तर मी म्हणेल की एक फक्त मिसबिलीफ आहे जो मुलांच्या मनात सध्या जातो आहे बिकॉज ऑफ द व्हेरियस रिझन्स हे येतो आहे. पण असं नाही आहे. ॲट लास्ट तुमचं करिअर कसं असणार हे तुमच्या स्किल्स आणि एबिलिटीजवर डिपेंड करतं. फक्त एखादी ब्रांच तुमचं अख्खं करिअर डिटरमाइन नाही करत. हे तर सर्वात आधी आपण लक्षात ठेवलंच पाहिजे. जर तुमच्यामध्ये एबिलिटी आहे, स्किल्स आहे, तर तुम्ही कोणत्याही ब्रांचमध्ये एक फार चांगलं करिअर करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि IT याच ब्रांचेसचा सध्या स्कोप उरलेला आहे, तर तुम्हाला खरंच असं वाटतं का बिंग अ इंजिनिअर की येणाऱ्या फ्युचरमध्ये फक्त याच ब्रांचेसमुळे अख्खं जग चालेल? मेकॅनिकल इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर यांची कोणाला गरजच पडणार नाही. तर नक्कीच असं काहीही होणार नाही आहे. प्रत्येक ब्रांचचा आपला एक स्कोप असतोच आणि तुम्ही आपल्या स्किल्स आणि एबिलिटीमुळे प्रत्येक ब्रांचमध्ये एक खूप चांगलं करिअर तुम्ही बिल्डअप करू शकता. त्यामुळे पण इथे काही मॅटर करतं तर एका चांगल्या कॉलेजचं एक्सपोजरसुद्धा मॅटर करतं. त्यामुळे ज्या मुलांना या ब्रांचेस मिळत नाही आहे किंवा घ्यायच्या नाही आहे त्यांनी नक्कीच हा मिसबिलीफ मनातून काढून टाकायला हवा की फक्त याच ब्रांचेसचा स्कोप आहे आणि इतर ब्रांचेसचा नाही. त्यांनी सर्व ब्रांचेसकडे आपण एका इक्वल अपॉर्च्युनिटीजनी बघितलं पाहिजे आणि चॉईस फिलिंग करताना एक राईट डिसिजन घ्यायला पाहिजे की मला खरंच फक्त याच ब्रांचेस पाहिजे की मी इतर ब्रांचेसमध्ये सुद्धा पर्स्यू करू शकतो माझं BTech. जसं की मी आधीसुद्धा सांगितलं की काही टॉप कॉलेजेसचे कोर ब्रांचेसचे पॅकेजसुद्धा अनेक कॉलेजेसच्या कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्सच्या पॅकेजेसचा सुद्धा मागे टाकतात. असे पॅकेजेस मुलांना कोर ब्रांचेसमध्ये मेकॅनिकल आणि सिव्हिलमध्ये सुद्धा मिळतात. तर नक्कीच इथे आपल्याला हे दिसून येतं की आपण कोणत्या कॉलेजमधून कोर्स करतो आहे हे सुद्धा मॅटर करतं. नक्कीच आपण ज्या कॉलेजमधून आपलं कोर्स करतो आहे त्या कॉलेजचं बॅकग्राऊंड, त्या कॉलेजची असलेली रेप्युटेशन हे आपल्याला फार मॅटर करतं आणि पुढे करिअरमध्ये हे आपल्याला फार हेल्पफुलसुद्धा ठरतं. आणि खरंच बोलायचं तर एका कॉलेजला चांगलं कोण बनवतं? ऑब्व्हियसली तिथे स्टुडंट्स कॉलेजला चांगलं बनवतात. चांगल्या कॉलेजेसचं कट ऑफ जनरली हाय असतं. म्हणजे तिथे एक चांगले क्वालिटी ऑफ स्टुडंट्स त्या कॉलेजेसमध्ये येतात. तिथे येणाऱ्या मुलांना एक बेटर एक्सपोजर मिळतं. तिथे एक चांगलं कॉम्पिटिटिव्ह वातावरण असतं आणि हे सुद्धा फार मॅटर करतं एखाद्या स्टुडंटचा ग्रो करायला. तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी, तुमची पर्सनली, मेंटली आणि सर्व प्रकारची तुमची ग्रोथ एका चांगल्या एक्सपोजरमध्ये, एका चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये नक्कीच फार चांगली ग्रोथ ओव्हरऑल स्टुडंट्सची आपल्याला आपल्याला दिसून येते आणि त्याचमुळे मला वाटतं की चांगल्या कॉलेजेसची रेप्युटेशन हाय असते आणि त्यांच्या मुलांना जी प्लेसमेंट्स वगैरे मिळतात त्यामध्ये मुलांना जास्त प्रिफरन्स दिलं जातं आणि त्यांना त्या कॉलेजच्या एक्सपोजरचा फायदा होतो ॲट लास्ट. त्यामुळेच मुलांनी चॉईस फिलिंग करताना फार काळजीपूर्वक राहायला हवं की ज्या ब्रांचेस ट्रेंडिंग आहे मला त्यांच्याच मागे लागून कोणतंही कॉलेज घ्यायचं आहे की मला एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये एक डिसेंट ब्रांच मिळवायची आहे. हा विचार आपण नक्की केला पाहिजे आणि नक्कीच मी जे फर्स्ट कॅटेगरी ऑफ स्टुडंट्स आहे की जे एखाद्या ब्रांचसाठी स्पेसिफिक आहे की मला हीच ब्रांच पाहिजे असं त्यांचं ठरलेलं आहे. नक्कीच जर तुमचं पॅशन आहे, तुम्हाला त्याच ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच ब्रांचमध्ये इंटरेस्ट येणं पॉसिबलच नाही आहे, तर तुम्ही नक्कीच त्याच ब्रांचकडे गेलं पाहिजे. हा सुद्धा माझा सजेशन आहे की तुम्ही त्याच ब्रांचकडे गेलं पाहिजे. आणि मी हे का बरं म्हणतो आहे तर
नक्कीच तुम्हाला त्या ब्रांचमध्ये फार इंटरेस्ट आहे, म्हणजे तुम्ही नक्कीच त्या ब्रांचमध्ये एक चांगलं करिअर तुम्ही घडवून आणू शकता. तुमच्यामध्ये ती मेहनत करण्याची एक जिद्द आहे असं मी कन्सिडर करतो आहे. आणि तुम्ही नक्कीच जिथे पण जाल तुमची आवड असल्यामुळे त्या ब्रांचमध्ये एक चांगलं परफॉर्मन्स आणि एक चांगलं करिअर तुम्ही नक्की बिल्डअप करू शकाल. जर तुमच्यामध्ये या क्वालिटीज असतील तरच तुम्ही एक कॉलेजसोबत थोडं सॅक्रिफाईस करण्याचा विचार करू शकता, जर तुम्हाला तुमच्या आवडीची ब्रांच हवी असेल तर. नाहीतर मी मोस्ट प्रोबेबली म्हणेल की एक चांगलं कॉलेज थोडं मॅटर करतं. कॉलेजचं एक्सपोजर फार मॅटर करतं, की ॲट लास्ट या 4 वर्षानंतर तुम्ही एक कशी पर्सनॅलिटी बनवून कॉलेजमधून बाहेर निघता, हे डेफिनेटली कॉलेजच्या एक्सपोजरवर फार जास्त मॅटर करतं. त्यामुळे एक कॉलेज सिलेक्ट करताना हे आपण कन्सिडर केलं पाहिजे. जर आवड असेल तर तुम्ही नक्कीच त्या ब्रांचकडे जा. पण जर फार स्पेसिफिक नसेल तर नक्की कॉलेजलासुद्धा एक प्रिफरन्स द्या, की मला एक चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे आणि ते नक्कीच फार मॅटर करतं. हे तुम्हाला नंतर कळेलच. तर ज्या मुलांना काही क्वेरीज असतील आणि त्या माझ्याशी इंटरॅक्ट करायचं आहे, तर मी त्यांच्यासाठी एक टेलिग्राम ग्रुपसुद्धा बनवतो आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर ज्यांनाही काही क्वेरीज आहे किंवा माझ्याशी इंटरॅक्ट करायचं आहे कोणत्याही विषयी, तर त्यांनी तो टेलिग्राम ग्रुप जॉइन करायचा आहे. तर मित्रांनो, हा माझा फर्स्ट ऑफ अ काइंड व्हिडिओ होता. मी असा व्हिडिओ पहिल्यांदाच बनवतो आहे, तर प्लीज माझ्याकडून जर काही चुका झाल्या असेल तर त्यासाठी मला माफ करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील, क्वेरीज असतील किंवा तुम्ही माझ्या काही पॉईंट्सशी अग्री नसाल तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.